नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2025 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधी वाटपासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ, कितव्या 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व, म्हणजे यापूर्वी सुद्धा काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील अशा सर्व पैसे अदा करण्यासाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे जे 6,000 रुपये मिळतात, त्या सर्व 6,000 रुपये मिळण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाने टप्पे तयार केलेले 2,000 या सर्व लाभार्थ्यांना हे 2,000 रुपये देण्यासंदर्भात मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून या ठिकाणी असं म्हटलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता जो आता बाकी आहे, 6वा हप्ता हा माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये द्यावा लागतो. तर तो देण्यासंदर्भात त्याला उपलब्ध निधी या ठिकाणी जाहीर झालेला आहे असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जो 6वा हप्ता असतो त्याचा निधी व जो यापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना, म्हणजे या अगोदर काय झालं होतं, ज्यावेळेस 5वा हप्ता लाभार्थ्यांना मिळाला त्यावेळेस काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. काही शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा KYCमुळे किंवा महाडीबीटीच्यामुळे पैसे मिळालेले नाहीत. तर अशा शेतकऱ्यांना आता हे पैसे देणं राज्य सरकारला बंधनकारक आहे. तर अशा शेतकऱ्यांचे, म्हणजे 5वा हप्ता ज्यांचा बाकी आहे अशा शेतकऱ्यांचे, म्हणजेच यापूर्वीचे प्रलंबित हप्त्याचे दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तब्बल 1642.18 म्हणजे 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि या खर्चासाठी 2024 आणि 25 करिता मंजुरी सुद्धा दिलेली आहे. आणि यासाठी कोणताही योजनेचा निधी हा मागणी क्रमांकच्या नुसार दिला जातो. तर या संदर्भात मागणी क्रमांक D हा विचारात घेऊन या ठिकाणी महासन्मान निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब अशी म्हटलं आहे की हे जे पैसे आहेत हे पैसे कोणत्याही शर्तीवरती, बघा या ठिकाणी सांगितलंय, हे जे शासन निर्णय किंवा जो परिपत्रक जाहीर केला आहे त्या तरतुदीनुसार विविध कार्यपद्धतीने खर्च करण्याची, प्रस्तावाधीन रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत अदा करण्याची, तसेच सदर प्रकरणी कोणत्याही अनियमितता होणार नाही याची जबाबदारी कृषी आयुक्त जे असतात त्यांची राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी राज्य सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की हा जो 6वा हप्ता आणि राहिलेला 5वा हप्त्यातील काही लाभार्थ्यांचे पैसे, हे जे सर्व पैसे आहेत हे लाभार्थ्यांना कोणत्याही शर्तीवरती, म्हणजे वेळ वाया न घालवता योग्य अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हा शासन निर्णय 26 मार्च रोजीचा आहे. म्हणजेच लवकरात लवकर 31 मार्चपर्यंत किंवा तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 5व्यामधील काही लोकांचे पैसे आहेत असे जे प्रलंबित लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना 2,000 रुपये देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि कृषी आयुक्तांना या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे सूचना सुद्धा केलेल्या आहेत की कोणत्याही अडचणीशिवाय वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे. कारण 31 मार्च रोजी पीक विम्याचे पैसे येणार आहेत. पीक विम्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. आणि त्याच अनुषंगाने नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार, तर नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सूचना कृषी आयुक्तांना दिलेल्या आहेत. आता हे कृषी आयुक्त विभागांना देतील. विभाग
महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या ज्या बँका आहेत त्या बँकांकडे हे पैसे वर्ग करणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँक लिंकला हे पैसे येणार आहेत. तर त्यापूर्वी जर तुमची KYC जर पेंडिंग असेल, DBT KYC जर बाकी असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही. आता एक लक्षात ठेवा, हे जे 5व्या हप्त्याचे पैसे जे काही लाभार्थ्यांना बाकी आहेत, जे काही लोक बाकी आहेत, त्या बाकी सर्व लाभार्थ्यांना हे पैसे का आलेले नाही? कारण त्यांचं काय, तर त्यांचं KYC बाकी होती. KYC बाकी असल्यामुळे हे पैसे त्यांचे आलेले नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे त्यांची DBT क्लिअर नाही. DBT म्हणजे आधार कार्डला बँक लिंक नाही. या सर्व गोष्टीमुळे हे पैसे त्यांना मिळालेले नाही. पुन्हा 6व्या हप्त्यासंदर्भात असं तुमच्या बाबतीत होऊ नये यासाठी DBT आणि KYC या सर्व गोष्टी क्लिअर करा. 100% तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे हे 31 मार्च किंवा त्यानंतर 1-2 आठवड्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे येणार आहेत. आणि या संदर्भात अधिकृत तारीख सुद्धा डिक्लेअर होणार आहे. ज्या दिवशी या संदर्भात अधिकृत तारीख डिक्लेअर होईल त्या क्षणी आपल्या चॅनलवरती आम्ही अपडेट देऊ. ती तारीख तुम्हाला कळावी त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.